रवींद्र धंगेकर पुण्याच्या राजकारणात मागच्या काही वर्षात चर्चेत असलेलं नाव. भाजपच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला विजय, मग आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला झालेला पराभव, मग पक्ष बदलून पत्नी आणि मुलाला मिळवून दिलेली महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी आणि तिथेही झालेला पराभव. राजकीय प्रवासात सततच्या पराभवांमुळे धंगेकर बॅकफुटला गेले. महानगरपालिका निवडणुकीनंतर त्यांचं नाव फारसं चर्चेत सुद्धा नव्हतं, पण सध्या त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली. माजी आमदार रवींद्र धंगेकर अडचणीत सापडणार का, त्यांना अटक होणार का, असा प्रश्न विचारला जातोय. कारण ठरलंय पुण्यातल्या एका बांधकाम व्यावसायिकानं उचललेलं टोकाचं पाऊल. पुण्याच्या गुलटेकडी भागात राहणारे खलील शेख यांनी गुरुवार 16 जुलैला घरातल्या सीलिंग फॅनला लटकत स्वतःला संपवलं. हे पाऊल उचलण्याआधी शेख यांनी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले, एक चिठ्ठी लिहिली. यात त्यांनी आपल्यावर कर्ज असल्याचं सांगितलं. सोबतच आपले पैसे थकवल्याप्रकरणी राजकीय नेत्यांची नावं घेतली, ज्यात रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांची नावं होती. गुरुवारी रात्री उशिरा शेख यांच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आणि शुक्रवारी दुपारीच धंगेकरांच्या घराला कुलूप असून धंगेकर नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या आल्या. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? धंगेकरांच्या अडचणी का वाढल्यात? खलील शेख यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणलंय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. खलील शेख हे पुण्यातल्या गुलटेकडी भागातले बांधकाम व्यावसायिक. ते मोठ्या बिल्डिंग्समध्ये सेंटरिंग आणि लेबर कॉन्ट्रॅक्टचं काम घ्यायचे. गुरुवारी त्यांच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. त्याआधी त्यांनी काही चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्या चिठ्ठीमधला मजकूर वाचून दाखवतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. यामध्ये त्यांनी कुणाकडून किती पैसे येणं बाकी आहे, कुणी कुठल्या कामाचे पैसे थकवले आहेत, कुणाकडून किती कर्ज घेतलंय, त्याचं किती व्याज फेडलंय, कुणी आपली कशी फसवणूक केली याची यादीच सांगितली. या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी उत्कर्ष असोसिएट्स, विजय बिल्कॉन, अक्षय कन्स्ट्रक्शन्स अशा कंपन्यांची नावं लिहिली आहेत. तर अनेक राजकीय नेत्यांचा उल्लेखही केलाय. रवींद्र धंगेकर आणि इतर राजकीय नेत्यांचा उल्लेख खलील शेख यांनी एका व्हिडिओतही केलाय, ज्यात ते म्हणतात, उत्कर्ष कंपनी याचे पार्टनर रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आयरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. त्यांनी माझं एक बिल घेतलंय, त्या बिलाचं पेमेंट 20 लाख रुपये आहे, पण ते दिलेलं नाही. आणखी 2 बिलं यांनी घेतलेली नाहीत, त्या 2 बिलाचे पेमेंट 15 लाख रुपये आहे, हे 30 लाख रुपये असे यांच्याकडून एकूण 50 लाख रुपये येणं आहे. यांच्या कामासाठी मी व्याजाने पैसे घेतले होते, पण ते पैसे फेडता आले नाहीत. मी 3 वर्ष या 50 लाखांचं 4% व्याज भरतोय. बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाही. मी कित्येक वेळा पैसे मागितले, पण ते आले की देतो असं म्हणत टाळाटाळ करत आहेत. माझा 30-40 लाखांचा माल ठेवून घेतलाय. पैसे मागितल्यावर दादागिरी, भाईगिरी करतायत. मला 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिली, फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुझ्या लेकरा बाळाला पण जगणं मुश्किल करेन, अशा धमक्या बाळासाहेब शेडगेंनी मला दिल्या. माझ्या लेकरा बाळाला त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल. यासाठी रवींद्र धंगेकर यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. बाळासाहेब शेडगे हे मनसेचे पुण्यातले माजी नगरसेवक, रघु गौडा हे भाजपचे नेते, तर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी या सध्या शिंदेच्या शिवसेनेत. त्यामुळे साहजिकच या आरोपांची चर्चा झाली. त्यात आपण रवींद्र धंगेकर यांना याबद्दल संपर्क केला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांच्या पार्टनरने आपले पैसे बुडवले असे आरोप शेख यांनी मृत्यूपूर्वी केल्याने धंगेकरांच्या अडचणी वाढल्याची चर्चा झाली. मुळात धंगेकर अडचणीत सापडले ते खलील शेख यांनी उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीचं नाव घेतल्यामुळे. या कंपनीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर भागीदार असल्याच्या बातम्या सगळ्या महाराष्ट्रात गाजल्या होत्या. त्याचं कारण म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन हडप केल्याचा आरोप. पुण्याच्या लक्ष्मी रोडवरच्या हमजेखान चौकात 17,000 चौरस फुटांचा एक भूखंड आहे, ज्याची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे. हा भूखंड धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावावर असल्याचे आरोप झाले होते. त्या भागीदार असलेली उत्कर्ष असोसिएट्स ही कंपनी या जागेवर बिल्डिंग बांधणार होती, पण 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निकालात ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं स्पष्ट केलं आणि महानगरपालिकेनं तातडीने कारवाई करत इथलं बांधकाम थांबवलं. डॉक्टर मोहम्मद करीम खान यांनी ही जागा वक्फ बोर्डाला दिली होती, पण त्यांच्या पश्चात उत्कर्ष असोसिएट्सने ही जागा हडप केली आणि तिथे बांधकाम सुरू केलं, असे आरोप विधानसभा निवडणुकांच्या आधी झाले होते. तेव्हाही या जागेच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकर चांगलेच अडचणीत आलेले. आता
त्याच जागेवरच्या कामात पैसे बुडवण्यात आल्याने एका व्यावसायिकानं स्वतःला संपवलं. त्यातही रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या पत्नीचं नाव मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये घेतल्याने या जागेच्या वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. हा सगळा प्रकार घडल्यानंतर गुरुवारी रवींद्र दंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्यावरचे आरोप कसे चुकीचे आहेत हे सांगायचा प्रयत्न केला. वेगवेगळी कर्ज जास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी स्वतःला संपवलं. ही जागा वक्फची आहे असं आम्हाला पत्र आलं. प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जी कारवाई करताय याने अनेक जण स्वतःला संपवतील. मग आम्ही हायकोर्टात दाद मागितली तर हायकोर्टने आम्हाला क्लीन चिट दिली. म्हणजे वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेचा आता काही संबंध राहिलेला नाही. पण मधल्या काळात 4 वर्ष बांधकाम थांबल्यानं बँकेचं लोन आणि इतर त्रुटी तयार झाल्या आणि आमचा प्रोजेक्ट ढासळला. मी आमचे भागीदार बाळा शेडगेंशी बोललो होतो. त्यांनी सांगितलं की खलील शेख यांना आपण 70 ते 80 लाख रुपये पोच केलेत. जीएसटीचे एक बिल त्यांनी भरलेलं नाहीये, त्यामुळे व्यवहाराचा भाग बाकी आहे. पण हा प्रोजेक्ट राजकीय दबावातून बंद करण्यात आला, त्यामुळे पैसे थकले असा दावाही दंगेकरांनी केला. पण त्यांचे स्पष्टीकरण त्यांच्याच अंगलट येणार का असेही प्रश्न विचारले गेले. कारण हे काम वक्फ बोर्डच्या जागेवर सुरू होतं. ही वक्फ बोर्डाची जागा आहे हे माहीत असूनही दंगेकरांनी आणि त्यांच्या पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीने ही जमीन हडप केली का असा प्रश्न विचारला जातोय. काही दिवसांपूर्वीच ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आल्यानं अपात्र ठरवण्यात आलं. मग दंगेकर आमदार असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून वक्फ बोर्डाच्या जागेवरच्या बांधकामासाठी परवानगी मिळवली होती का? त्यात राजकीय दबावामुळे या कामाला स्टे आणण्यात आला असं दंगेकर म्हणत असल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत का असे प्रश्न आता विचारले जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर दंगेकरांचं नॉट रिचेबल होणं वेगवेगळ्या चर्चांना उधाण देणारं ठरतंय. त्यात दंगेकर यांनी स्वतःवर आणि आपल्या पत्नीवर होणाऱ्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण देताना माझ्या पत्नीने 2025 मध्येच या प्रोजेक्टमधून भागीदारी काढून घेतली. या प्रोजेक्टला माझ्यामुळे अडथळे नको म्हणून मी काँग्रेस सोडली, शिवसेनेत गेलो असं वक्तव्य केलं. जेव्हा दंगेकरांनी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हाही वक्फ बोर्डाच्या जागेच्या वादामुळे दंगेकर शिंदेसोबत गेले का? गुन्हा लपवण्यासाठी सत्तेचा आधार घेतला का? अशी टीका त्यांच्यावर झाली होती. दंगेकरांच्या आत्ताच्या वक्तव्यामुळेही गैरव्यवहार उघड होण्याच्या भीतीमुळे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या आरोपांनी जोर धरलाय. त्यात खलील शेख यांच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सन 2015 ते 15 जुलै 2026 पर्यंत फिर्यादी यांचे राहते घरी आणि पुणे इथे यातील आरोपी विशाल केदारी, सुनील अय्यर व त्यांचा मुलगा रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीद शेख व त्यांचा मुलगा, बाळासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, रवींद्र दंगेकर व त्यांची पत्नी, श्याम कोळपकर व शुभम नावाचा व्यक्ती या सर्वांचा खलील शेख यांच्यासोबत असलेल्या सेंटरिंग व्यवसायाच्या संदर्भातील आर्थिक व्यवहारातून आरोपी यांनी शेख यांना धमकी शिवेगाळ केली. त्यामुळे शेख तणावामध्ये होते. बाळासाहेब शेडगे यांनी शेख यांचं सेंटरिंगचं साहित्य जबरदस्तीनं ठेवून घेतलं होतं. या सर्व ताणतणावातून तसंच स्वतःला संपवण्यापूर्वी चिठ्ठी लिहून व्हिडिओ बनवून नमूद आरोपींच्या त्रासाला कंटाळून खलील शेख यांनी राहत्या घरामध्ये स्वतःला संपवलं म्हणून गुन्हा नोंद आहे असं या फिर्यादीमध्ये नोंदवण्यात आलंय. या सगळ्या प्रकरणात पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार खलील शेख 2011 पासून पुण्यात बांधकामाची कामं करत होते. त्या आरोपींकडे लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि सेंटरिंगचं काम करत होते. शेख यांनी या कामासाठी बाहेरून व्याजाने पैसे उचलले होते. आम्ही व्याजासहित पैसे देऊ असं आश्वासन या सगळ्यांनी दिलं होतं. मात्र यापैकी कोणीही पैसे न दिल्यानं खलील तणावात होते. उत्कर्ष असोसिएट्स या फर्ममध्ये रवींद्र दंगेकर यांची पत्नी, बाळा शेडगे यांची पत्नी रघु गौडा भागीदार आहेत. काल मृताची पत्नी सांगत होती हे सगळे नावाला पार्टनर आहेत. सगळा कारभार रवींद्र दंगेकर करतात. आता तपासात त्यांचा रोल काय होता हे चेक करू. कोणाचं किती येणं आणि देणं होतं हे तपासलं जाईल. खलील शेख यांनी चिठ्ठीत 2.5 कोटी रुपयांचं येणं बाकी असल्याचं म्हणलंय. हा गुन्हा गंभीर आहे. या प्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करू असं मोहिते यांनी स्पष्ट केलं. पण त्यानंतर रवींद्र दंगेकर यांच्या घराला कुलूप असणं, त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येणं यामुळे दंगेकरांच्या अडचणी वाढल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. चिठ्ठीमध्ये थेट नाव असल्याने रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा दंगेकर यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्यात वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचा आरोप, त्या जमिनीवर सुरू असलेल्या कामाचे पैसे थकल्याने मुस्लिम व्यावसायिकाने उचललेलं टोकाचं पाऊल यामुळे दंगेकरांना राजकीय पातळीवरही मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्यात
100 कोटींच्या जागेवर प्रोजेक्ट उभा राहत असेल तर व्यावसायिकाचे 50 लाख का अडवले असा प्रश्न विचारला जात असल्याने दंगेकर नेमकं काय उत्तर देतात, चौकशीमध्ये काय समोर येतं आणि बाळा शेडगे, रवींद्र दंगेकर आणि इतर नेत्यांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.